नमस्कार, वेलकम टू माय चॅनल। उपवासासाठी तोच भगर भात आमटी किंवा साबुदाणा खिचडी खायला नको वाटत असेल तर त्याच पदार्थांपासून तयार होणारी एकदम मऊसूत अशी भगर बटाट्याची दशमी किंवा पोळी आणि सोबत मस्त झणझणीत असा दही मिरचीचा ठेचा एक नंबर लागते। तर तो बनवण्यासाठी मी इथे एक वाटी भगरचं पीठ घेतलेलं आहे। तुमच्याकडे जर भगरचं पीठ नसेल तर तुम्ही त्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। त्यानंतर त्याच वाटीने एक वाटी पाणी, त्यामध्ये थोडीशी अद्रक आणि लाल मिरची घातली। मी तुम्ही हिरवी मिरची घालू शकता। चवीनुसार मीठ घातले। त्यानंतर एक चमचा तेल घालायचं आणि त्यामध्ये एक वाटी पीठ, आपल्याला जे भगरचं आपण काढून ठेवलेलं होतं ते पीठ मस्त छान त्यामध्ये घालून असं मिक्स करायचं आणि छान अशी उकड काढून घ्यायची। उकड चेक करायची, हाताला चिपकत नाही आहे ना, मग झाकण ठेवायचं आणि 5 मिनिटं तसंच ठेवायचं। 5 मिनिटानंतर आपली तयार झालेली उकड एका मोठ्या बाउलमध्ये काढायची। त्यामध्ये सोबत मी उकडलेले 2 बटाटे घेतलेले आहे, ते सुद्धा त्यामध्ये असे किसून घातलेले आहे। याने काय होतं की आपला हा जो दशमी आहे किंवा ही जी पोळी आहे मस्त छान अशी नरम होते आणि फुलते सुद्धा भाजताना। आता असं एकजीव करत करत मस्त पिठाच्या आपलं पोळीच्या पिठासारखं हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता हे झाकण ठेवून बाजूला ठेवूया, तोपर्यंत आपण इथे ठेचा तयार करायला घेऊया। त्यासाठी कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं आणि एक अर्धी वाटी मिरची मी इथे कापून घातलेली, सोबत थोडंसं मीठ। नंतर त्याला मिक्स करायचं, झाकण ठेवायचं। मिरची छान नरम होते। त्यानंतर त्यामध्ये घालायचं 2 चमचे शेंगदाण्याचा कूट आणि अर्धी वाटी दही घालायचे आणि फटाफट त्याला मिक्स करायचे, म्हणजे काय आपल्या दह्याच्या गाठी निर्माण होणार नाही। आता हे छान मिक्स झाले। आता दहीमध्ये 5 मिनिटं ही मिरची छान शिजू द्यायची। शिजल्यानंतर आपल्याकडे एखादं मॅशर असेल किंवा एखादं लोटा किंवा ग्लास, त्यांना असं ठेचा हा असा ठेचून घ्यायचा आहे। यासोबत तुम्ही शेंगदाण्याची आमटी किंवा दही सोबत बटाट्याची भाजी हे सुद्धा तुम्ही खाऊ शकता, खूप छान लागते। आता आपला इथे ठेचा तयार झालेला आहे। हा ठेचा सुद्धा खूप सुंदर लागते। तयार ठेचा बाजूला काढून ठेवूया आणि तयार पिठाचा मस्त छान एक गोळा घ्यायचा। आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये याची पोळी किंवा आपली जी दशमी आहे ती आपल्याला लाटून घ्यायची आहे। यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे जर तुम्ही कोथिंबीर किंवा जिरं खात असेल तर ते सुद्धा घालू शकता। तर इथे आपली दशमी तयार झालेली आहे। तुम्ही अशीच्या अशी त्याला शेकू शकता किंवा असं जर तुम्हाला व्यवस्थित असा आकार पाहिजे असेल तर तुम्ही मस्त असं कट करायचं त्याला पाहिजे त्या साईजमध्ये। आता इथे आपले इथे दशम्या सर्व तयार झालेल्या आहेत। आता आपण या शेकून घेऊया। त्यासाठी तव्यावर शेंगदाण्याचं तेल किंवा थोडंसं तूप घालायचं आणि मस्त उलटपालट करून छान शेकून घ्यायचं आहे। छान फुलतात ह्या दशम्या आणि खूप सॉफ्ट एकदम नरम लागतात आणि चवीला सुद्धा छान लागतात। तुम्ही सुद्धा एकदा नक्की बनवा, तुम्हाला सुद्धा आवडेल। तर इथे अशा आपल्या एकदम पोटभरीच्या भगर बटाट्याच्या दशम्या आणि मस्त दहीवाला हिरवी मिरचीचा ठेचा तयार झालेला आहे। तुम्हाला कसा वाटला नक्की कळवा। आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद।